त्या भूताचं नाव आहे मन. नाथाने खूप सुंदर सांगितलेलं आहे. भूत मोठ जबर बाई झाली झडपण करुगत काही. भूत मोठ जबर बाई झाली झडपण करुगत काही. म्हणून भूत लागल्यावर देवीकडे निघत असते. हे आपल्या मनगुटावर भूत बसलेलं आहे. कोणतं भूत? मन नावाचं. ते जंगलातलं भूत बरं आहे. ते डोळ्यानं दिसत नाही म्हणे, काही काही भाकरी जास्त खातं, पेशंटला खराब करतं, पण कुठं धाग्याद्वाऱ्यानं जातं ते. बाबाजवळ आल्यावर जातं ते. म्हणून ते देवीजवळ आल्यावर ते अंगात येतं ना, ते भूतच राहतं ते. पण हे लय मोठं भूत आहे मन नावाचं. लय हिंडीत माणसाला इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं. खराब होते. मी लहानपणी एकदा ऐकलं होतं, अंगात आलं होतं का बाईच्या. ते दुसरा माणूस म्हणे कोण आहे. ती म्हणे तुला काय नाव सांगायचं, काय पाहिजे. ती म्हणे मी हे झाडाला घेऊन जाणार हाय रे. तसं आज सुद्धा आपल्याला हे मन नावाचं भूत पाठीमागे. काय कल्पना करते मन तुमचं ना, बापरे, विचारच नाही त्याचा. काय काय मनात येईन, कधी मनात येईन. त्याच्यामुळे हे सगळे जण जे बसलेले आहेत ना, हे सगळे ह्या भूतानंच आणलेले आहेत. ते तुकोबाराय वेळे होते का, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. आज मनाची अवस्था आहे. इथे इथे असतं मन, पोटात. याची उंची, याची लांबी, याचा आकार, याचं घर, याचं ठिकाण अद्याप तर काय कोणाच्या लक्षात आलं नाही. तुम्ही कसे, फक्त तुमच्याच मनाला माहिती. लोक जगाला जन्मभर चांगलं दाखवायचा प्रयत्न करते. मनाला सगळं माहित असतं. कोण एकादशी रातच्या सोडते, फक्त मनालाच माहिती आहे. कोण वारी चुकवतंय, मनालाच माहिती आहे. कोण खरी भक्ती करतंय, मनालाच माहिती आहे. कोण देवाच्या दरबारात खरा आला, मनालाच माहिती. कोण खोटा आला, मनालाच माहिती. आपण काय वागलो, आपल्याच मनाला माहिती. तुमच्या मनात अशा हजारो गोष्टीच्या गोष्टी बसलेल्या आहेत की फक्त ते तुम्हालाच माहिती. आणि मग ते मन तुम्ही झोपले की ते झोपत नाही. ते जर चांगले विचार केलेले असले तर चांगले स्वप्न पाडित आहे. झोपल्यावर सुद्धा पंढरीच्या वारीला नेते, देवपूजाला नेते चांगलं मन. मनात जर चिंता, क्रोध, वासना बसलेली असली, मग ते सासरवाडीला नेते, जत्राला नेते मन. काहीचे तर लग्नातच, स्वप्नातच लग्न होते, सोयरिकी होते. स्वप्नातच संसार करते बरेच जण. जमिनी घेते, ट्रॅक्टर घेते. आणि आज ऐका, या संसारात फक्त तुम्ही मनच टाकलंय, बाकी काय टाकता येत नाही तुम्हाला. ते मन गुतलंय म्हणून त्रास देतोय. संसार कधी त्रास देत नाही. तुम्हाला घर कधी बोललं का? मग घराच्या नावानं काऊन बोंब मारता? ते जड आहे ना, ते बोलणार नाही तुम्हाला, पण तुमचा जीव गुतलाय त्याच्यात. शेत कधी बोललं तुम्हाला? असं कधी म्हणलं का मामा की तुम्ही एवढे दिवस आले, आता एकदम बंद करू नका, रोज ये आम्हाला भेटायला? नाही, त्याला काय घेणं, ते जडे दे. कथा ऐकून तुम्ही घरी गेल्या, रात्री अंग टाकलं, भिंतीतून जर आवाज आला की मावशी कशी झाली कथा,
मावशी घरात राहीन का? जिवंत आहे तोपर्यंत घरात जायचे नाही. बाबा भिंत बोलत आहे. जे बोलत नाही का तुम्ही त्याच्यात जीव टाकला. जे तुमचे नाही का तुमचं मन त्याच्यात गुंतलंय. आणि जे तुमच्यात बसलाय का तुम्ही त्याला कधीच पाहिला नाही. म्हणून मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. तुमचं मनच तुमच्या मुक्ततेला आणि तुमच्या बंधाला कारण आहे. म्हणून प्रार्थना करा, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा संसार व्यसनी पडोने दी. देवा संसार व्यसनी पडोने दी. देवा माझे मन लागो तुझे. देवा माझे मन लागो तुझे. देवा माझे मन लागो तुझे. नाम स्मरण घडो संत समागम. वावुगाची भ्रम नको देवा. देवा वावुगाची भ्रम नको देवा. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. सज्जन हो, लक्षपूर्वक ऐका. मन हे तिसऱ्या दिवशी देवानं दिलेलं दान आहे आणि कले कलेप्रमाणे फिरत राहील. म्हणून कले कलेनी परमार्थ करीत जावा. रम नावाची अवस्था आहे आज इथे. इथे हात ठेवून आज अतिशय शुभ्र अशा वस्त्रातल्या भगवतीचं ध्यान केल्या जातं. आणि आजच्या दिवशी मग तिसरा दिवस असल्यामुळे 3 अवस्था तयार झाल्या. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता आपण जागे आहे ना, ही अवस्था आहे. मग आपण झोपणार, ती देहाची अवस्था आहे. मग झोपल्यावर आपल्याला स्वप्न पडणार, सुसुप्ती. स्वप्न सुसुप्ती. मग आज कालाचे प्रहर तयार झाले. सकाळ, माध्यान काळ, संध्याकाळ. शिकाओ, रोज सृष्टी सावध करते तुम्हाला. पहाटे 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 खूप शक्ती असते, त्याला बालपण समजी जावं. पण सावध, बालपण तुमच्या हातात नाही. कधी 10चे 12 वाजतात लक्षात येत नाही. 2 प्रहराला मध्यान काळ असं म्हणतात. सावध, गेले बालपण. सावध, जग पळत राहतो 2 प्रहराला. आणि कोण कुठे कितीही पळाला तरी संध्याकाळ झाल्यावर घरीच यावं लागतं. काय गंमत आहे. हे आपल्याला सावध करण्यासाठी आहेत. वेळेवरी येई धावोनी अनंता, जीवनाची होता संध्याकाळ. भक्ती का करायची, याची एक दिवस अशी संध्याकाळ होणार आहे. वेळेवर धावून आला पाहिजे. त्या वेळेला याजसाठी केला होता अट्टहास.
हरिपाठ त्याच्यासाठी घ्यायचा, काकडा त्याच्यासाठी करायचा, भक्ती त्याच्यासाठी करायची. का? शेवटच्या क्षणी धावून आला पाहिजे. माहित नसतं काळाच्या पोटात कोण कुठे जन्मतो कुठे, राहतो कुठे, जीव जातो कुठे. अशी गंमत असते की कधी मुलगी येत नाही, मुलगा येत नाही, नवरा येत नाही, कधी बायको वेळेवर लांब असते, येऊ शकत नाही. काळ कोठा कठीण आहे. काळाच्या पोटात काय दडलं काही माहिती नाही. आज राणीताई इथे येऊन गेल्या आणि मला स्वर्गीय आईची खूप खूप आठवण आली. पहिल्या दिवशी आली होती पण मी बोललो नाही. आपल्यात हसत खेळत राहत बाबाजींच्या जीवनामध्ये सामर्थ्यानं शक्ती सोन्यासारखा संसार करून आपल्याला सोडून गेल्या. खूप सुंदर शरीर होतं त्यांचं, कधीच गोळी खाल्ली नाही, कधीच दुखलं नाही. पण काळाच्या पोटात काही माहिती नसतं. आठवण येते, आठवणीशिवाय काही हातही राहत नाही. मंचावरून मी वंदन करतो मातेंना. ह्या मनाच्या चक्रामध्ये गुंतू नका. खरं सांगू, परमार्थ दुसरा तिसरा काहीच नाहीये. मनाला आपल्या ताब्यात घेणं संपला कार्यक्रम. मनच तुम्हाला कुठेतरी भ्रमित करतं, मनच तुम्हाला दिशाहीन करतं, मन उदास करतं. ती शक्ती जगदंबेची आहे. ती म्हणते, मी लहानपणी त्याला मन देते पण स्मृती देत नाही. लहान लेकराला कळत नाही ना कोण काय आपला. आणि म्हातारपणी त्याला दुःख होऊ नये म्हणून मी त्याची स्मृती काढून घेते. म्हणून आठवणी येत नाहीत म्हातारपणी. समजत नाही, कळत नाही, काय नाही. तुम्ही विचारायचं, ध्यानात राहत नाही. ध्यानात राहायला नाही लागलं की असं समजावं आपण मार्गाला लागलो. आता ध्यानात राहिलं तर लय अडचण येईल ना. म्हणून मागच्या जन्मातली आठवण सुद्धा आता ध्यानात नाहीये आपल्याला. तुम्हाला जर मागच्या जन्मातली आठवण आणून दिली, तुम्ही इथंच गळा काढीत बसणार. बायको दिसन, लग्न दिसन, सगळा संसार दिसन. विसरा विसरा तुम्ही सगळेजण. मनाचे खेळ हे सगळे आपल्या मन आपल्याला पळवीत असतं. चंद्रघंटा नावाच्या शक्तीच्या प्रभावाने आज इथलं तिसरं चक्र जागृत झालं. त्याला तिसरा दिवस म्हणतात. त्याला सुकाळ दुकाळ दुष्काळ पूर्वकाळ असं म्हणायचं. त्याला जीवनमुक्त असते अवस्था असं म्हणायचं, बद्ध अवस्था म्हणायचं. ह्या त्रिगुणाच्या पलीकडे आहे हरी आणि हर. म्हणून माऊलींनी खूप गोड सांगून ठेवले, त्रिगुणासार निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिपाठ. संसारात सारवा सारव करत असते आणि परमार्थात बसल्यावर सारासार करीत असते. सारावा संसार हे सगळं सारून 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 आलं पाहिजे. आजच्या मूळ शक्तीची अवस्था सांगून श्रीमद देवी भागवतातील अतिशय महत्वाची कथा, त्या कथेकडे आपण आता वळतो. काल आपण विषय घेतला होता, या जगदंबेच्या शक्तीने कुणाला सोडलेलं नाही. सत्यवती पाराशर पुत्र भगवान श्री व्यास 100 वर्षाची तपश्चर्या करण्यासाठी मा सरस्वतीच्या काठी आश्रम बांधून राहिले. एके दिवशी अंगावरती कोवळं कोवळं ऊन पडलं. असेच पर्वताकडे पाहत होते. एक चिमणी आणि चिमण्याचं जोडपं त्या ठिकाणी आलं. एक छोटंसं सुंदर असं घरटही होतं. ती चिमणी, तो चिमणा लाडाने चोंचीमध्ये काहीतरी भरून त्या पिलाला भरत असत. पशुपशवादिकाचं पुत्र प्रेम आणि स्नेह पाहून भगवान श्री व्यास महर्षींच्या मनामध्ये सुद्धा मोह तयार झाला. सावध बरं, मोठी कहाणी
गंमत आहे. ज्यांनी सर्व संग त्याग केला, ज्यांनी 18 भागवत लिहिली, त्यांना त्या चिमणीकडे आणि चिमण्याकडे पाहून पुत्रस्नेह आला. कधी कधी मन असंच जातं आपलं कल्पनेमध्ये, मग आपलं कसं होईल काय होईल. त्यांच्या मनामध्ये आलं की पुत्रहीनाला अंतिम गती नसते, एखादा पुत्र असावा आपल्याला. आणि मग चिंताग्रस्त झाले आणि पुन्हा कुण्या देवाचं ध्यान करावं म्हणून चिंतेत असताना भगवान श्री नारद महर्षी नारायण नारायण करत त्या ठिकाणी आले. नारदांचं पूजन करून व्यासाने विचारलं, नारदजी माझ्या मनामध्ये, ते म्हणले मला कळालं तुमच्या मनामध्ये पुत्रमोह तयार झाला. आता तुम्हाला जर कसा मुलगा पाहिजे, ते म्हणले चतुष्गुण संपन्न, वेद शास्त्र संपन्न, भगवान भक्ती संपन्न आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, यश कीर्ती ऐश्वर्य नामांकित कृपांकित असा बाळ मला पाहिजे. मग नारदाने सांगितलं तुम्ही कोणत्याच देवाची उपासना करू नका, मा भगवतीची उपासना करा. 100 वर्ष व्यास महर्षींनी पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. हे कालही तुम्हाला सांगून दिलं होतं, कथेची लिंक लागावी म्हणून अशी पुन्हा आठवण करून देतो. आणि मग एके दिवशी तपसाधना पूर्ण झाली. भगवान शंकर आणि उमा, काल उमाचं प्रगटीकरण होतं, आशीर्वाद दिला आणि तसा सद्गुणी मुलगा तुम्हाला निश्चित होईल. ते घरी आले, पण म्हणलं तर बायको कुठली करावं, देवाची दानवाची मानवाची. इतक्यामध्ये स्वर्गातील एक घृता नावाची अप्सरा अतिशय सुंदर रूप घेऊन महर्षी व्यासांच्या जवळ आली. पण व्यासांचं तेच पाहून तिला खूप भीती वाटली. कदाचित हे महाराज शाप देतील आपल्याला. तिनं पोपटीचं रूप घेतलं, डोळे भरून पाहिलं आणि आवाज करत उडून गेली. तिचं शरीर तुपासारखं होतं, घृता नाव होतं त्या अप्सरेचं. तिला पाहिल्याबरोबर देखियाला डोळा बैसला मनी, ती मनामध्ये बसली व्यासांची. आणि मग उखळामध्ये मुसळ घालून औषधी कुटण्याचं काम चालू होतं. त्या घृतेच्या स्मरणामध्ये व्यास महर्षींचं वीर्य गळून पडलं त्या आरणीमध्ये. त्यांनाही कळलं नाही. आणि त्या आरणीतून अतिशय सुंदर, अतिशय रूपवान, अतिशय तेजस्वी, सर्व गुण संपन्न असं बाळ बाहेर आलं. मातेचा प्रसाद म्हणून व्यासानी त्या मुलाला सुंदर असं गंगेवर नेऊन स्नान घातलं, गंध कपडे वगैरे खूप सजवलं. 3 दिवसाचा मोठा छान कार्यक्रम केला. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि 12व्या दिवशी मुलाचं शुक असं नाव ठेवलं. अंतर्ज्ञानी होते. या सृष्टीमध्ये 2च संत हे उपजतास म्हणजे पोटातूनच ज्ञानी होते. एक शुकाचार्य आणि दुसरे ज्ञानेश्वर माऊली. हे चांगदेवानी ओळखलं होतं. उपजताचे ज्ञानी हे वर्मा जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव. उपजताच ज्ञान होतं त्यांना. मुक्तीने वरमाला घातलेली होती. बाप लेकामध्ये नेहमी संवाद असावा लहानपणापासून. आजच्या काळामध्ये मुलं तुमच्यापासून दूर गेली. सगळी लेकरं मायबापापासून दूर गेली, मोबाईल मध्ये गुंतली. त्यांना काय करावं आजच्या काळात? धाक दाखवावा का, मारावं का, आपलं करावं का? नाही, ग्रंथ सांगतं संवाद करावा, चर्चा करावी त्यांच्यावर. आपल्या मुलाच्या तोंडावून हात फिरवला पाहिजे महिलेनी, पाठीवून हात फिरवत त्याला जवळ घेतलं पाहिजे लहानपणीच. बाळा, आपली परिस्थिती लय नाजूक आहे. मोडक्या तोडक्या संसारातून आम्ही इथपर्यंत आलो, पण तू खूप ज्ञानी झाला पाहिजेस.
माऊलीसारखा झाला पाहिजे, शिवाजी महाराजांसारखा झाला पाहिजे, तुकोबरायांसारखा झाला पाहिजे, तुम्हाला कलेक्टर होऊन दाखव, डॉक्टर होऊन दाखव, असे मुलांशी चांगलं बोललं पाहिजे. आपल्या मुलावरती चांगले संस्कार केले पाहिजे. मुलाशी नातं हे अतिप्रेमाचं ठेवलं पाहिजे. जशी जशी मुलं दूर गेली, तर हेही ऐका, दुरावल्यानं दुरावतं बरं, 100% दुरावतं. त्यात मग लग्न झालं की त्याचं मग तिच्यात मन लागतं आणि मग ते तुमच्यापासून दूर जातं. जे दूर जातं तर चिमणीवाडी भूर उडूनच जातं मग, आणि मग आपलं मन आपल्याला खात राहत. म्हणून मुलाशी नेहमी संवाद केले पाहिजेत. मी तर माझ्या मुलाशी नेहमी संवाद करून त्यांना एका चांगल्या ध्येयापर्यंत लय लवकर पोचू शकलो, यासाठी भगवती माझी माझ्यावर मोठी कृपा झाली. मुलं संसारामध्ये जर सेटअप झाली नाही तर मरेपर्यंत यातना आणि दुःख असतं. आपल्या लेकरांचं बरं झालेलं प्रत्येकाला पाहावं वाटतं. म्हणून व्यास महर्षी सुकांना सांगायचे, बाळा तू आता लग्न कर, मला छान अशी सून पाहायची आहे, तुला मुलं मुली झालेल्या मला सगळ्या संसारामध्ये पाहायच्यात, अवघाची संसार सुखाचा करीन. शुकाचार्य हे प्रासादिक होते. ते म्हणले, बाबा एवढे तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी असताना तुम्ही मला प्रपंचात का घालवता? तुम्हाला माहितीये, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ई संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. बाळा असं बोलू नकोस. तुम्ही सर्व विद्या सांगोपात शिकलात, या सृष्टीमध्ये तुमची एक मोठी कीर्ती आहे. सर्व वेदाचं तुम्ही सांगोपान परिशीलन केलं, तुम्ही माझे गुरु आहात, पण संसारामध्ये पडायचं नका सांगू. माझ्या हृदयात जर अविद्या आली तर मी संसार तरुण कसा शकेन? संसारामध्ये राहून त्यागाची आत्मतत्वाची चिंता करणं म्हणजे या जन्मात ते शक्य नाही. घोडा गाढो डुकराप्रमाणे लेकरा बाळाला जन्म देऊन पोटा पाण्याच्या चिंतारात गुंतून राहण्यासाठी मी जन्माला आलो नाही. बाबा तुम्ही मला या भवबंधनातून मुक्ती कशी मिळेल ते शिकवा. या पुरुषाला ग्रहण ग्रासून टाकीत असते, म्हणून त्याला ग्रस्ताश्रम म्हणतात. पिताजी संसारात कसलं सुख आहे? दुर्दैवाने मनुष्य एकदा फसला की त्यामध्ये गुंतून जातो. हे शब्द मुलाच्या तोंडचे ऐकून व्यास महर्षींना रडायला आलं. अरे बाळा, अरे या सुखी संसारासाठीच मी कामना केली, पुत्र स्नेह तयार झाला, 100 वर्ष तुझ्यासाठी साधना केली, तुम्हाला हे काय बोलतोस? अरे घर कारागृह नाही असे जो समजतो ना, ते तसं नाही बाळा. जो मनाने अलिप्त असतो तो संसारात जरी असला तरी मुक्त असतो. जो न्यायाने धन मिळवतो, विधीना संसार करतो, श्रद्धाळू आणि सत्यवचनाने पवित्र असा ग्रस्ताश्रम उभा करतो ना, तो संसार सुद्धा खूप मोठा असतो. ग्रस्ताश्रम सतत सर्वात श्रेष्ठ धन्य बाळा. ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि या संन्यासी या सगळ्यांना सुद्धा फक्त ग्रस्ताश्रमच पोसू शकतो. ग्रस्ताश्रमाचे अपार असे उपकार समाजावरती आहेत. चांगल्या छान पद्धतीनं संसार करून न पाहिला न ऐकला असा छान अशा प्रकारचा संस्कार कर बाळा. महर्षी श्री वशिष्ठ आणि योग गुरु अगस्ती, विश्वामित्र
या सगळ्यांनी संसार करूनच मोक्ष मिळवलेला आहे. माझं असं मत आहे की तू छानपैकी लग्न करावं, विधीप्रमाणे पितर यांना तर्पण करावं, खूप छान संतती निर्माण करावी, मग वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम स्वीकार करावा, जे वेदानं सांगितलेलं आहे. म्हणून तू माझं ऐक बाळा आणि लग्नासाठी तयार हो. शुक पुन्हा बोलू लागले. एकंदरी सर्वत्वे दुःखानं भरलेला हा ग्रस्त्राम आश्रम बाबा मी कधीच करणार नाही. संसारामध्ये पैशाची, मुलाची, सुखाची सदैव चिंता असते. निर्धन मनुष्याला धनवान मनुष्य पीडित राहतो, बलहीनाला बलवान पीडित राहतो. सगळं काही सर्वत्र दुःखच दुःख असतं. त्यात गर्भवासाचं दुःख वेगळं, जन्माला येतानाचं दुःख वेगळं, म्हातारपणाचं दुःख आणखीन वेगळं, त्यामध्ये संसाराची लागलेली हाव आणि सगळं करून समाधान नसल्यामुळे असमाधानाचं दुःख तर सगळ्यातच मोठं आहे. व्यास्तो वेद शास्त्र पुराण ग्रंथ शिकून माझा काय उपयोग आहे? आणि बाबा माझ्या हे लक्षात आले की कोणी किती विद्या शिकला, किती अभ्यास केला, किती ज्ञानवान झाला, तर सगळं शिकून पैशावाल्याच्या पुढे स्तुती करीत बसावं लागतं. धनासाठी दुसऱ्याच्या पुढे स्तुती स्तोत्र गावी लागते. बाबा कंदमुळांनी फळांनी पोट भरत नसतं. पोट भरायची चिंता तर पाठीमागं आहेच. आणखीन एक सांगा मला, पत्नी, मुलं, सुना, नातवंड एकदा पसारा वाढला ना, त्याला कोणीच कंट्रोल करू शकत नाही. भगवान श्रीकृष्णाने 16,000 कुटुंब केली. प्रपंच एवढा मोठा झाला की उभा केलेला संसार हातानं मारावा लागला, कुळाचा नाश केला, प्रपंच कंट्रोल झाला नाही. शुकाचार्यांनी अशा गोष्टी सांगितल्याच्या नंतर महर्षी व्यास अतिशय उदास झाले. अंगाचं कापरं होऊ लागलं. त्यांची अवस्था पाहून शुकाचार्यांना असं वाटलं, अरे बाप, काय मायेचं सामर्थ्य आहे. एवढा मोठा वेदांचा करता, सर्वज्ञ विद्वान, पण मायेमुळे भुलल्या गेला. एखाद्या फुटलेल्या जहाजाप्रमाणे हा दुःखाच्या सागरामध्ये मला लोट पाहतोय. बाबा दुःख करू नका, काय मायेचं सामर्थ्य आहे. तुम्ही कोण आहे तुम्हाला माहितीये, तरी पण तुम्ही मला या दुःखात टाकतायत. मला तर ज्या जीवनाचा धिक्कार वाटायला लागला की एवढा मोठा वेदाचा वक्ता पण आज रडतोय मुलासाठी. हा कृष्ण धोपाय रडतो, याचं मला दुःख होतंय बाबा. सूत म्हणतात, ऋषी हो, शुकांची ही वाणी ऐकून व्यास महर्षी अतिशय उद्विग्न झाले. आणि मग शुकाचार्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडले, संगम त्यक्त्वा सुखी भव. तुकोबर आहे तेच सांगतात,